आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजन केली आहे ती विद्युत एक्सपो 2026च्या निमित्ताने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स ऑफ महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर वसंतराव देशपांडे हॉल परिसरात दिनांक 9 जानेवारी 10 जानेवारी व 11 जानेवारीला एक विद्युत एक्सपो म्हणून प्रदर्शनी आम्ही आयोजित केली आहे। या प्रदर्शनीमध्ये भारतातील नामवंत विद्युत साहित्याचे उत्पादक वितरक विक्रेते तसेच विद्युत क्षेत्रातील प्रोफेशनल्स व एक्सपर्ट भाग घेणार आहेत। भारत जगातील तिसरी सर्वाधिक अर्थव्यवस्था झालेली आहे। त्यात महाराष्ट्र आणि मुंबई ते गडचिरोलीपर्यंत विकासाला खूप मोठी चालना दिली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात जोरदार चालू आहे। त्यात विद्युत क्षेत्राचे जवळपास 25% योगदान आहे। विद्युत एक्सपोच्या मंचावरून पारंपरिक व अपारंपरिक दर्जेदार नवीन विद्युत साहित्य उपकरणे नाविन्यपूर्ण आणि विद्युत सुरक्षित तंत्रज्ञान याच्या चर्चासत्राला सरकारी खासगी क्षेत्रात काम करणारे अभियंते कंत्राटदार कर्मचारी वर्ग सामान्य जनतेला होऊ शकतो। या प्रदर्शनी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा विद्युत संघटनेचे प्रतिनिधी सभासद म्हणून जवळपास 500 कंत्राटदार सहभागी होत आहेत। नागपूरमधील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालय जिथे इलेक्ट्रिकल विभाग आहे तसेच हजारो विद्यार्थी या कॉलेजमधील नवीन अभियंता यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान एक पर्वणी म्हणून मेक इन इंडियाच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात। आमची जी असोसिएशन आहे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ही गेल्या 78 वर्षापासून विदर्भात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निर्णय स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विदर्भातील अभियंता कंत्राटदार तंत्रज्ञ व सामान्य जनता यांना सुरक्षित तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन करीत असतो। या कार्यक्रमाच्या करता संघटनेचे अध्यक्ष श्री अभिमाना पुढे सचिव तसेच संयोजक आहे आपले देवा गवळे, त्याचा सहसंयोजक अविनाश खैवाने व श्री रमेश गवळे। इंग्लिश मध्ये कार्यक्रम कॉपी असेल या एक्सपोचं उद्घाटन श्री सचिन चालेवार डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स एमएससीबीसीएल मुंबई। त्यानंतर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे श्री संभाजी शिवाजी माने चीफ इंजिनियर पीडब्ल्यूडी डिव्हिजन नागपूर। त्यानंतर या कार्यक्रमात बेस्टॉप म्हणून आपण बोलवलेले आहे प्रसाद रेशमे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रोजेक्ट एमएससीबीसीएल, श्री मनीष वाघ चीफ टेस्टिंग एमएससीबीसीएल, श्री दिलीप गोळके सी एमएससीबीसीएल नागपूर रोड, एमएससीबीसीएल नागपूर रोड, रिजनल ऑफिसर एमआयडीसी नागपूर। नाही आम्ही दर 2 वर्षांनी हा एक्सपो घेत होतो, पण त्या कोरोनाच्या मधल्या काळामध्ये 4 वर्षाचा गॅप पडला। त्यानंतर आम्ही 2023 ला 23 नंतर हा 26 ला व्हायला पाहिजे होता, पण आम्हाला स्थळ उपलब्ध नव्हतं म्हणून तो पोस्टपोन 26 झाला। त्यामध्ये सुरू झाला एक्सपो मध्ये जेवढ्या नामांकित कंपनी पॉलिकॅब किंवा बजाज ओएट है, जितने नामी कंपनी है भारत की इंडिया लेवल की सभी कंपनी यहाँ आकर के अपना स्टॉल लगा रही है और टेक्निकल सेमिनार भी बहुत अच्छा हो रहा है। अलग अलग विषय के ऊपर में ईवी चार्जिंग है और जो अभी नए जो चीज के अभी चालू हुए हैं पत्रिका में पूरा लिखना वो सब होने वाला है। इलेक्ट्रिकल सेफ्टी पे है, ईवी चार्जिंग पे है, डिफरेंट इन एनर्जी सेविंग इलेक्ट्रिक एनर्जी सेविंग एनर्जी सेविंग पर जो एक इलेक्ट्रिकल सेफ्टी वर जो सेमिनार है तो इलेक्ट्रिकल